बाबा आयज तुमी पेडण्यान आयल्यात कितें कारण? आमी आज कोरगांव जे सरपंच आसा अब्दुल करीम नाईक तांकां आमी मेळपा आयिल्ले की जाणून घेवपाक की पयर हांगा कितें जालें तें. म्हाका दिसता जेन्ना आमी अब्दुल बाबाक मेळ्ळे आनी आयतारा जी हांगा एक सभा जाली आनी ते जर आतां बारीक जर को रिलेट करत जाल्यार म्हाका दिसता खंय तरी जे आमचो लिडर राहुल गांधी सांगता की हे सरकार संविधानाचो मर्डर करता ते एक क्लासीक उदाहरण. आता लोकशाही पद्धतीन लोकशाहीच्या मर्यादित इलेक्शन जाता, इलेक्टेड पंच मेंबर निवडून येता आणि इलेक्टेड पंच आपलो सरपंच निवडून काढता. हे सगळे लोकशाही पद्धतीन जाता. आता कोण तरी भायले लोक जे कोरगांवन रावनात पूण दुसऱ्या कडले लोक येवन हांगा खंय तरी सिच्युएशन तणाव निर्माण करप, लोकां मदीं फूट घालपाचो हो एक प्रयत्न चल्ला. आता हे लोक जे पळय येवन भायल्यान ह्या गांवांत येवन जे उलयतात तेंची पयली अभ्यासूच ना. वो अब्दुल करीम नाईक हाजे बाबा हिस्ट्री कितें, हे हांचे गोंया पासत योगदान कितें हाची चौकशी करनासतना हे उलयता. आता अब्दुल नाईक हाजे हिस्ट्री फॅमिली हिस्ट्री जर पळयत जाल्यार कदंबाच्या टायमा वयले तांकां ताम्रपट सुद्धा दिल्ले आसा, प्लस स्वातंत्र्याक लागून सुद्धा लढाईक ते सामील जाल्ले. सो अशे 500 वर्सां ह्या गांवांत स्थायीक जाल्ली फॅमिली जी आज लोकांची सेवा करपाक लागून ते पंचायतीच्या इलेक्शनान देंवले, निवडून आयले आणि सरपंच जाले. हाजेर ह्या सरकाराक कित्याक दुखता म्हाका समजना. किंवा हे जे पळय फ्रॅगमेंट्स हे जे मार्केटान सोडल्यात की लोकांक धर्माच्या आधाराचेर फोडप, एक तणाव माहोल तयार करप, म्हाका दिसता हे षडयंत्र कोण करता, खंयच्यान जाता हाचेर चौकशी जावपाक जाय. फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्यान सांगिल्ले की जे हेट स्पीच करतले हाजेर सक्त कारवाई जातली म्हणून. आता म्हजो मुख्यमंत्र्याक डायरेक्ट वो क्वेश्चन आसा आणि डिमांड आसा की प्रशांत राऊत ह्या मनशान पळय स्थानिक गोंयकार जो नीज गोंयकार 500 वर्सां जाली ते गोंयान तांचे फॅमिली रावता, 500 वर्सां तांचे योगदान आसा ह्या वाठारान. वो प्रशांत राऊत येवन हांगा ताका टेररिस्ट म्हणटा, कसाबा कडेन ताका जोडटा. हाका केन्ना अरेस्ट करता मुख्यमंत्री हाजेर म्हाका दिसता स्पश्टीकरण दिवपाक जाय. कित्याक हे लोक हेट स्पीच करून एक फूट घालपाचो प्रयत्न चलता. काय जे आज गोंयान कॅश फॉर जॉब स्कॅम जे चल्ला ते डायवर्ट करपाक हे मुखार हांका काडल्या. हांचेर कारवाई जावपाक जाय. हाका इमिजिएटली अरेस्ट जावपाक जाय हो मनीस. कित्याक हे लोक भायल्यान येवन कोरगांव सारख्या शांत रावपी गांवांत लोकांक फोडपाचो प्रयत्न करता. अरे म्हाका दिसता कोरगांवच्या जनतेक, कोरगांवच्या लोकांक अभिमान आसा की तांणी लोकशाही पद्धतीन निवडून हाडलो अब्दुलाक आणि लोकशाही पद्धतीन निवडून आयिल्ल्या पंचांनी ताका सरपंच केलो. म्हाका दिसता कोरगांवच्या लोकांनी ज्या एक लोकशाही पद्धतीन जे पळय हे सरपंच जाला तांकां सगळ्यांक अभिमान आसपाक जाय. आणि म्हाका खास करून एक हांगा मुद्दम सांगपाक जाय की हांगा काँग्रेस पक्षाचो अध्यक्ष आयलो म्हणून ताका पॉलिटिकल एंगल दिवं नाका. आज हे जी पळय घटना हांगा घडल्या ही खूप डेंजरस आसा. आज हांव हांगा एक गोंयकार नागरीक, एक आमचो गोंयचो भाव जाचेर धर्माच्या आधाराचेर म्हाका दिसता अन्याय जाता, ताका मेळपाक लागून, ताका तेंको दिवपाक लागून आमी हांगा आयिल्ले. नाल्यार फाल्यां बीजेपीक ती संवय अमित पाटकर काँग्रेसीचो अध्यक्ष अब्दुलाक मेळपा आयलो म्हणून ताका पॉलिटिकल एंगल दिवन ताजेर म्हाका दिसता कसलोच अन्याय जावपाक जायना. आणि जर तर अशें कितें जालें जाल्यार म्हजें अपील आसा सगळ्या कोरगांवच्या जनतेक, कोरगांव रावपी लोकांक की तुमी आतां भायर सरचें पडटलें. तुमी तुमच्या गांवचो भाईचाऱ्यान जे तुमी रावतात, तुमचो जो इतले वर्सां शेकड्यांनी वर्सां पळय तुमी हांगा रावून एक थंडपणेचो हांगा गांव जो आसा हे तुमकां भायर सरचें पडटलें. कित्याक आज हे फ्रॅगमेंट हे पळय दलाल जे आसात जे येवन आज हांगा
लोकांक भडकोवपाचो प्रयत्न करतात, लोकां भितर फूट घालपाचो प्रयत्न करतात आणि हे हेट स्पीच जे उलयतात, टेररिस्टा सारखे शब्द यूज करतात, कसाबा कडेन जोडटात. म्हाका दिसता प्रत्येक कोरगांवच्या नागरिकांक म्हाका दिसता तुमी मुखार येवचे पडटले आणि अब्दुल सारख्या लोकां बरोबर तुमकां रावचें पडटलें. सो म्हजी अपील आसा कोरगांवच्याच गांवांक न्ही पूण पुराय गोंयच्या जनतेक की आमी फाटल्या दिसांनी पळयलें हे सिच्युएशन. आज जे मुद्दे आसात, आज ह्या बीजेपी सरकारान गोंय विकपाक काडला. दुसरे आमी पळयतात वचत थंय करप्शन. तिसरे आता नवें आयलां की कॅश फॉर जॉब ते प्रकरण भायर सरलां. सो हे सरकार आज खंय तरी फेल जाल्लें आसा आणि हे सगळे तांची कारस्थाना भायर सरता म्हणून खंय तरी लोकांक डायवर्ट करप, लोकांक मिसगायड करपाक हो एक प्रयत्न आसा. सो म्हजी कळकळीची विनंती सगळ्या गोंयकारां कडेन की म्हाका दिसता असल्या घाणेरड्या पॉलिटिक्सान आमी पडचे न्ही, डायव्हर्जन टॅक्टिक्सांक आमी पडचे न्ही. हे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स हे फक्त बीजेपीच्या रेजिमान जाता. आनी म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आमकां स्वाभिमान आसा, आमकां अभिमान आसा. आमी सगळ्यांनी एक रावपाक जाय. हे पळय कोण असले येवन लोक हेट स्पीच हांकां धांवोन भायर घालपाची गरज आसा. हांकां खरें म्हणल्यार आतां अरेस्ट जावपाक जाय, हांकां भितर उडोवपाक जाय. कित्याक हे लोकांक गांवांत येवन लोकां भितर फूट घालपाचो प्रयत्न चलता. म्हाका दिसता ही अत्यंत दुखाची गोष्ट आणि वी कंडेम दीस इन्सिडंट जो हांगा घडला तो. आणि म्हाका म्हजी मागणी आसा, आमचो डिमांड आसा मुख्यमंत्र्या कडेन की असले जे पळय लोक आसात जे हेट स्पीच करतात हांकां ताबडतोब पयलीं अरेस्ट कर. कित्याक तुवेंच सांगिल्लें की जे लोक हेट स्पीच करतले तांचेर आमी सक्त कारवाय करतले.